ऑक्टोबर 1699 औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला. अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. गड घेण्यासाठी बादशहाचे प्रयत्न सुरू झाले. गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होऊन बसले. गडावर तोफांचा मारा सुरू झाला. औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येईल, असे वाटत होते. पण महटले गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देईनात. एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानहल्ला सुद्धा केला, पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारासमोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली. 2 मार्च 1700 रोजी छत्रपती राजाराम राजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. या बातमीने मोगली गोटात आनंदाचे वातावरण पसरले. त्यांना वाटले आता मराठे शरण घेतील आणि मग आपला उत्तरेतला मार्ग मोकळा. पण तसले काय, जरी या बातमीने मराठे खचले होते तरी सुद्धा त्यांनी किल्ला तसाच लढवायचा ठरविले. आता त्यांना एक नवे नेतृत्व मिळाले होते. ताराराणीच्या रूपात साक्षात भवानी माताच मोगलांचा विनाश करण्यास सरसावली होती. राजाराम राजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाह अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. 13 एप्रिल 1700 च्या पहाटे मोगलांनी किल्ल्याच्या तटाखाली 2 भुयारे खणली आणि त्यात सुरूंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरूंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले. खुद्द प्रयागजी सुद्धा ढिगाऱ्यात अडकले, पण सुदैवाने ते बचावले. तट फुटल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले. अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरूंग उडाला आणि तट चढणारे हजारो मोगल त्याखाली गढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल 4.5 महाले औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला. तेव्हा गडावरच्या मराठ्यांनी 21 एप्रिल 1700 रोजी शरणागती पत्करली.